बारामतीत पुन्हा एकदा शिकाऊ विमानाचा अपघात झाला आहे. अर्ध्या तासापूर्वी हे विमान पडलेलं आहे. बारामती तालुक्यातील गोजूबावी परिसरात या शिकाऊ विमानाला अपघात झालाय. हा अपघात कशामुळे झाला याचं कारण अद्यापही स्पष्ट नाही. रेडबर्ड कंपनीचं हे विमान असून गोजबावी गावच्या हद्दीत ते पडलेलं आहे. यातील वैमानिक सुरक्षित असल्याची माहिती समोर आली आहे. याच गावात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला अपघात झाला होता. यापूर्वी देखील रेडबर्ड या कंपनीची विमानात या ठिकाणी कोसळली आहेत. या ठिकाणी शिकाऊ वैमानिकांना प्रशिक्षण दिलं जातं. कारवार इरिगेशन आणि रेडबर्ड या दोन संस्था बारामतीमध्ये वैमानिक प्रशिक्षण देतात. यापूर्वी देखील रेडबर्ड कंपनीवर बंदी घालण्यात आली होती. मावशी, थोड्या वेळापूर्वी इथं विमान अपघात झालेला आहे. हा, काय कसा झाला अपघात आणि तुम्ही कुठे होता त्या टाइमला? तिथं जवळ होते मी शेजारी. आणि एक खांब आहे, त्या खांबाला धडकला. ते धडकून मग त्याचं पाणी एक मोडलं एका साईडचं आणि मन खाली पडलं. इकडं सरळ तोंड होतं ते इकडं खालचं इकडं वरतं झालं. तुमच्यापासून किती अंतरावर हे विमान पडलेले? आता हे माझ्या अंतर मला वाटतं एक कासराभरच असेल, आहे का नाही? 2 वाव 100 फूट असेल. 100 फुटावर 100 विमान फूट पडलेले. 100 फूट. विमान पडत असताना काही आवाज वगैरे आला का तुम्हाला? खांबाला धडकल्यावर खांबाला म्हणजे बिन आवाजाचं विमान आलं. खांबाला धडकल्यावर धडकून वाजले, उठून उभं राहिली मी. इलेक्ट्रिसिटीचा एक खांब आहे, त्या हा, खांबाला धडकलं आणि आवाज आले, उठून उभं राहिली मी. मग विमानाकडे निघाली तर माणसं म्हणली जाऊ नको, पेट बिटल. मग पुन्हा मागं सरली. मग त्या माणसाने विमान बंद केलं, दार उघडलं, बाहेर निघाला आणि मग आम्ही सगळी गोळा झालो त्याच्याजवळ. अजून कोण होतं का विमानात? का एकच व्यक्ती होता? एकच व्यक्ती होता. आणि त्या त्याला काय व्यक्ती बरोबर तुमचं काय बोलणं झालं का? बोललो की आम्ही, घाबरलाय का, भेव वाटलंय का? नाही म्हणे काय झालं मला. फक्त थरथर कापत होतं बरं का थोडं, पण नाही म्हणली मला काय झालं असं. म्हणजे बस झालं आता, मला काम करायचं भुईमुग